हॅलो फ्रेंड्स, मी वैशाली पुणेकर वैशाली ब्लॉग अँड डेअरमध्ये तुमचं स्वागत करते. तर तुम्ही पाहत आहात हे उलनचं मी कप आणि प्लेट हे बनवलेलं आहे आणि वेगवेगळे कलर घेतले आहेत. तुम्ही अजून 2-3 बनवले तरी खूप छान दिसतील आणि शोपीस म्हणून ठेवायलाही खूप छान दिसतात. हे पहा, एकदम परफेक्ट कप आणि प्लेट तयार झालेला आहे. आणि आता आपण हे डिझाईन बनवायला सुरुवात करूया. चला तर मग आता सुरुवात करूया आपण. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चला आता आपण स्टार्ट करूया. फ्रेंड्स, हे बघा, मी आता व्हाईट कलरचा दोरा घेतलेला आहे उलनचा. आणि आता आपल्याला मॅजिक सर्कल तयार करायचा आहे असा. तर आता मी मॅजिक सर्कल तयार केलेला आहे. त्याच्यावर आपण एक स्लिप नॉट टाकून घेऊयात, म्हणजे आपला एक मॅजिक सर्कल तयार होईल. हे पहा, आपला आता हा मॅजिक सर्कल तयार झालेला आहे. त्याच्यावर नंतर आपण 3 साखळ्या घालून घ्यायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला डबल क्रोशेचा खांब घालून घ्यायचा आहे. डबल क्रोशेचे खांब घालून घ्यायचे आहेत आपल्याला 17. आणि 3 चैनीचा एक खांब, म्हणजेच आपल्याला 18 असे खांब घालायचे आहेत. हा डबल क्रोशेचा खांब आपल्याला हे 17 घालून घ्यायचे आहेत. हे पहा, असे असे आपल्याला डबल क्रोशेचे 17 खांब घालून घ्यायचे आहेत. आणि हा 3 साखळ्यांचा एक खांब, म्हणजे सगळे मिळून आपले 18 खांब तयार झाले पाहिजेत. पूर्ण तुम्हाला तयार करून दाखवते. हे पहा, आपले आता 17 खांब तयार झालेले आहेत. आणि 3 साखळीचा एक खांब, म्हणजे 18 खांब तयार झालेले आहेत. आता हा आपला मॅजिक सर्कल आपला ओढून घ्यायचा, म्हणजे हा पूर्ण आपला सर्कल तयार होईल. हे पहा, हा ओढून घेतलेला आहे. आणि हा आता आपल्याला इथे स्लिप नॉटनी जॉईन करून घ्यायचा आहे. ह्या 3 अगोदरच्या साखळी होत्या, त्याच्यावर आपण स्लिप नॉटने आपण सर्कल जॉईन करून घ्यायचा आहे. हे पहा, हा आपला सर्कल जॉईन झालेला आहे. तर आता आपण त्याच्यावर परत 3 साखळ्या घालून घ्यायच्या आहेत. 1 2 3 साखळ्या आपल्या झालेल्या आहेत. त्याच्यानंतर आपला एक डबल क्रोशेचा एक खांब घालून घ्यायचा आहे. त्याच्या पुढे आपण डबल क्रोशेचा एक खांब, हे पहा, त्याच्यानंतर परत 3 साखळ्या, 1 2 3. त्याच्यानंतर परत आपल्याला पुढे 2 खांब घालून घ्यायचा आहे डबल क्रोशेचा इथे. हे पहा, डबल क्रोशेचा 2 खांब, परत 3 साखळ्या, परत पुढे आपल्याला डबल क्रोशेचाच 2 खांब घालून घ्यायचे. 3 साखळ्या, डबल क्रोशेचे 2 खांब, असे करत आपल्याला पूर्ण राऊंड तयार करायचा आहे. हे पहा, असं आपल्याला करत पूर्ण राऊंड तयार करायचा आहे. पुढे मी तुम्हाला दाखवते. हे पहा, आपले आता 2 खांबचे 9 जोड्या तयार झालेल्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9. आता आपण इथे 3 साखळ्या घालून, शेवटी 3 साखळ्या घालून त्याला स्लिप नॉट टाकून घ्यायचे आहे. इथे आपल्याला स्लिप नॉट करायचे आहे. हा आपल्याला सर्कल आपल्याला आता पूर्ण करायचा आहे कंप्लीट. हे पहा, हे बघा, हा आपला आता सर्कल पूर्ण झालेला आहे. त्याच्या पुढे आता हा आपला राऊंड कंप्लीट झालेला आहे. 2 खांब आहेत, त्याचे 9 जोड्या झालेल्या आहेत. आणि इथे आता स्लिप नॉट टाकून हा राऊंड आपण कंप्लीट केलेला आहे. त्याच्या पुढे आता 7 चेन टाकायच्या. 1 2 3 4 5 6 7 चेन टाकल्यानंतर आपल्याला इथे स्लिप नॉट टाकायच्या. 2 खांबांच्या मध्ये स्लिप नॉट टाकून घ्यायचे आहे आपल्याला, अशा प्रकारे. परत 7 चेन घ्यायच्या आपल्याला. 2 3 4 5 6 7. परत आपल्याला इथं 2 खांबांच्या मध्ये स्लिप नॉट टाकून घ्यायचे आहे, अशा प्रकारे.
परत 7 चैन करायचा आणि अशाच मध्ये 2 खांबांच्या मध्ये स्लिप नॉट टाकून घ्यायचे आणि अशाच प्रकारे हा पूर्ण राऊंड कंप्लीट करायचा. मी कंप्लीट करते. हे पहा, अशा प्रकारे आता आपला हा राऊंड पण कंप्लीट झालेला आहे. 7 साखळ्या आणि 2 खांबांच्या मध्ये स्लिप नॉट टाकून. हा आता शेवटची ही साखळी होती आपली, इथे मी स्लिप नॉट टाकून आता हा राऊंड कंप्लीट केलेला आहे. आता आपल्याला परत 3 चैन घ्यायच्या आहेत. 1 2 आणि हे 3 चैन घेऊन आपल्याला पुढे 2 खांब टाकायचे आहेत. 2 क्रोशेचे 2 खांब करायचे आहेत आपल्याला. सॉरी, हा आपला राऊंड कंप्लीट झाला आहे. त्याच्या पुढे परत आपल्याला एक स्लिप नॉट टाकायचे आहे आणि मग 3 चैन घ्यायचे आहेत. 2 3. त्याच्या पुढे आपल्याला 2 खांब टाकायचे आहेत. हे पहा, हा एक आणि हा दुसरा. 3 चैनीचा धरून आपले 3 खांब झाले आहेत. 3 चैनीचा एक खांब, हे 2 क्रोशेचे 2 खांब आणि परत आपल्याला 2 चैनमध्ये 2 चैन, परत आपल्याला डबल क्रोशेचा 3 खांब घालायचे आहेत. हा एक, हा दुसरा, हा तिसरा. हे बघा, आता आपल्याला परत पुढच्या 7 साखळीच्या 7 साखळीवर आपल्याला परत आता 3 खांब घालून घ्यायचे आहेत. डबल क्रोशेचे 1 2 आणि हा तिसरा, परत 2 साखळ्या आणि परत 3 खांब, डबल क्रोशेचे 3 खांब. हे पहा, हे पहा, असंच आपल्याला राऊंड कंप्लीट करायचा आहे. मी अजून एक तुम्हाला दाखवते. परत 7 साखळीमध्ये आपल्याला परत डबल क्रोशेचे 3 खांब घालून घ्यायचे आहेत. हा एक, हा दुसरा, हा तिसरा, परत 2 चैन, परत 3 खांब. हा एक झाला, दुसरा आणि तिसरा. आता हे आपले असंच आपल्याला हा राऊंड पण पूर्ण कंप्लीट करून घ्यायचा आहे. मी करते मग दाखवते. आता हा आपला राऊंड कंप्लीट झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये हे 2 साखळ्या घेतलेल्या आहेत ना, त्याच्यामध्ये आपल्याला 10 डबल क्रोशेचे खांब घ्यायचे आहेत. हे बघा, 1 2 हे पहा, आता आपले हे 10 खांब तयार झालेले आहेत. आता ह्या तीन खांबाच्या मध्ये ह्या 3 खांबांच्या इथे एक 3 खांब आहे आणि इथे एक 3 आहे. त्याच्या मधोमध आपल्याला आता स्लिप नॉट टाकून घ्यायचे आहे. हे पहा, अशी. आणि तसेच मग परत आपल्याला इथे 3 खांबांच्या पुढे आपण 2 साखळ्या टाकलेल्या होत्या, तिथे परत आपल्याला 10 डबल क्रोशेचे 10 खांब घालून घ्यायचे आहेत. 1 2 मी घालून घेते मग दाखवते. हे पाहता, हे आपले 10 खांब घालून झालेले आहेत. तसंच मग परत पुढे आपल्याला या 3 खांबांच्या मध्ये स्लिप नॉट टाकून घ्यायचे आहे. हे पहा, स्लिप नॉट टाकले आहे. इथे जे 2 खांब 10 खांबाचे आपण तयार केलेले आहेत, तसेच पूर्ण हा राऊंड आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. इथे स्लिप नॉट टाकले, इथे 10 खांब, परत इथे स्लिप नॉट, परत 10 खांब, असं पूर्ण राऊंड आपल्याला कंप्लीट करायचा आहे. पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. हे पहा, आता आपला हा राऊंड कंप्लीट झालेला आहे. आता हा कंप्लीट आपल्याला इथे स्लिप नॉट टाकून घ्यायचा, म्हणजे हा आपला राऊंड कंप्लीट होतो. हे बघा, हा आपला राऊंड कंप्लीट झाला. आता आपल्याला हा तुरा तोडून घ्यायचा आहे.
ही आपली कप कप खाली प्लेट ठेवतो ती तयार झालेली आहे. आता ह्याच्यावरती आपण कप तयार करूया. हा दोरा तोडून घेऊयात आणि मग कप तयार करायला घेऊयात. हे पाहता आपण त्याच्यावरचा कप तयार करून घेऊयात. आता परत एकदा मी पांढरा दोरा घेतलेला आहे आणि आता सेम प्रोसेस करायची आहे. स्लिप नॉट टाकून घ्यायचे आहे आणि आपल्याला आता हे जे आपण ह्याच्यामध्ये जे 3 साखळ्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला खांब तयार करून घ्यायचे आहेत. हे बघा. आता ह्याच्यामध्ये आपण स्लिप नॉट टाकून घेऊयात आणि 3 चेन करून घेऊयात. आता आपण 3 साखळ्या 1 2 1 2 आणि ही 3. ह्या 3 साखळ्या झाल्या आहेत. त्याच्यापुढे आता आपल्याला डबल क्रोशेचा 2 खांब घालून घ्यायचे आहेत. हे बघा. 1 2 हे आपले डबल क्रोशेचे 2 खांब आणि 3 साखळीचा 1 खांब असे मिळून आपले 3 खांब तयार झालेले आहेत. त्याच्यानंतर परत एक साखळी, परत ह्या 3 साखळीमध्ये परत आपल्याला 3 खांब करायचे आहेत. डबल क्रोशेचा 3 खांब आपल्याला परत करायचे आहेत. 1 2 आणि हा 3. परत एक साखळी आणि परत त्याच्यापुढे आपल्याला 3 खांब घालायचे त्या 3 साखळीच्या गॅपमध्ये. हे बघा. हा एक खांब, हा दुसरा आणि हा तिसरा. परत एक साखळी आणि परत त्याच्यापुढे आपल्याला 3 खांब घालून घ्यायचे आहे. तसेच आपल्याला हा राऊंड कंप्लीट करायचा आहे इथपर्यंत. मी पूर्ण करते मग दाखवते. हे पहा आपला आता हा राऊंड पूर्ण झालेला आहे. हे पहा आणि तो इथं मी जॉईन केलेला आहे. आता आपल्याला परत 3 चेन घालायच्या आहेत. 3 साखळ्या तयार करायच्या आहेत आता आपल्याला. 1 2 3 आणि तसंच आपल्याला विणत जायचं आहे. हा राऊंड जसा बनवला पहिला तसा सेम वरती पण बनवायचा आहे. 3 चेन आणि पुढे जे 3 खांब आहेत त्याच्यापुढे आपल्याला 2 खांब घालून घ्यायचे आहेत. म्हणजे आपले 3 खांब तयार होतील. 3 पहिल्या साखळीचा 1 आणि दुसरे 2 खांब आपले. 1 आणि हा दुसरा. हे पहा 3 चैनीचा 1 खांब आणि परत दुसरे 2 डबल क्रोशेचे 2 खांब घातलेले आहेत. आपले ते मिळून 3 खांब तयार झाले. परत एक साखळी घ्यायची आणि परत पुढे तसंच 3 खांब घालून घ्यायचे आहेत आपल्याला. हा 1 हा 2 आणि हा तिसरा. परत एक चेन. असंच आपल्याला करत करत हा पूर्ण दुसरा एक राऊंड कंप्लीट करायचा आहे. हा मी आता कंप्लीट करते मग दाखवते. हे पहा माझा आता दुसरा राऊंड पण कंप्लीट झालेला आहे. दिसतंय? सेम तसंच मी स्लिप नॉटने इथं आता जॉईन केलेलं आहे. परत आपल्याला 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. 1 3 3 साखळ्या घेतल्यानंतर परत तसंच आपल्याला पुढे 2 खांब तयार करायचे आहेत. 1 आणि हा दुसरा, हा तिसरा. पहिल्या 3 साखळीचा 1 खांब, परत 2 क्रोशेचा 2 खांब असे आपले 3 खांब झाले आहेत. आणि आता आपण अगोदर 1 साखळी घातलेली 3 खांबांच्या नंतर आता आपल्याला 2 साखळ्या घालायच्या आहेत. ह्या 2 आणि तसंच पुढे आपल्याला आता 3 खांब तयार करायचे आहेत. 1 2 आणि हा तिसरा.
आपले 3 खांब तयार झाले. परत 2 साखळ्या 1, 2 असंच करत करत आपल्याला 3 खांब, 2 साखळ्या, 3 खांब, 2 साखळ्या असंच आपल्याला हा पण राऊंड पूर्ण कंप्लीट करून घ्यायचा आहे. मी कंप्लीट करते. हे पहा आता आपला हा राऊंड कंप्लीट झालेला आहे. किती छान दिसते कपासारखं मस्त. आता शेवटचा राऊंड आपल्याला तयार करायचा आहे. आता मी इथे जॉईन केलेला आहे. नेहमीप्रमाणे आपल्याला 3 साखळ्या घालायच्या आहेत. 3 साखळ्या आणि पुढे 2 खांब. पुढे 2 खांब घालायचे आहेत आपल्याला. हे बघा 1 आणि हा दुसरा. हे बघा हे आपले 3 खांब तयार झालेले आहेत. आणि इथे आपण 2 साखळ्या घातलेल्या, त्याच्यामध्ये पण आपण आता साखळी न घालता डायरेक्ट 2 खांब तयार करायचे आहेत त्याच्यामध्ये. हे पहा 1 2 त्याच्यापुढे 3 खांबांच्या वर परत आपल्याला 3 खांब, परत 2 खांब, 3 खांब आणि 2 साखळीच्या मध्ये 2 खांब, परत 3 खांब, 2 साखळीच्या मध्ये 2 खांब असं करत आपल्याला हा पूर्ण राऊंड कंप्लीट करायचा आहे. हा शेवटचा राऊंड आहे. मग तुम्हाला शेवटी दाखवते. हे पहा आता आपला शेवटचा राऊंड पण कंप्लीट झालेला आहे. आणि इथे मी आपण स्लिप नॉट टाकून एक साखळी टाकून आपण हा दोरा पण तोडून घेतलेला आहे. हे जो दोरे आपले शिल्लक राहिलेले आहेत ते आपण इथे ॲडजस्ट करून तोडून टाकूयात. आणि आता आपल्याला दुसरा दोरा जॉईन करायचा आहे दुसरा कलरचा. तुम्ही कुठलाही घेऊ शकता. मी आता ऑरेंज कलरचा घेणार आहे. तर आता आपण खाली प्लेट केली आहे त्याला जॉईन करून घेऊयात. दाखवते मी तुम्हाला. हे पहा इथे आता आपल्याला दोरा जॉईन करून घ्यायचा आहे. आता मी स्लिप नॉट टाकून घेते म्हणजे आपला दोरा इथं जॉईन होणार. हे बघा इथे आता दोरा जॉईन झालेला आहे. आता आपल्याला सगळीकडे एक एक सिंगल खांब घालत जायचं आहे. आपल्याला आता सिंगल खांब सगळे राऊंड सिंगल खांबनेच कवर करायचे आहेत. हे असं हे पहा असं असे सगळे राऊंड पूर्ण राऊंड आपल्याला सिंगल खांबनेच कवर करायचा आहे. ही शेवटची स्टेप आहे आपली. हे पहा असं सेम आता आपण वरती कपाला सुद्धा करणार आहे. कपाला करताना मी तुम्हाला दाखवते. हे पहा हे असं सेम पूर्ण सगळ्या राऊंडला आपण करून घ्यायचं आहे. मी आता पूर्ण कंप्लीट करते आणि मग दाखवते तुम्हाला. हे पहा अशा प्रकारे सगळ्या राऊंडला मी ऑरेंज कलरचा दोरा जॉईन केलेला आहे. हे बघा एक खांब घेऊन सगळीकडं राऊंड मारून घेतलेला आहे. आता परत आपल्याला वरती कपाला करायचा आहे. कपाला पण सेम तसंच एकच खांब टाकत जायचं आहे. तर आपल्याला एका साईडला कुठेतरी एका बाजूने स्टार्ट करूया. आता आपण स्लिप नॉट टाकून घेऊया अगोदर. हे पहा आता स्लिप नॉट टाकलेली आहे मी. असंच आपल्याला एक एक खांब टाकत जायचं आहे. सिंगल दिसतंय हे असं अशा प्रकारे आपण एक एक खांब टाकत जाऊया. हे पहा अशा प्रकारे एक एक खांब टाकत जाऊया. हा पूर्ण राऊंड आता आपण कंप्लीट करूया आणि शेवटी मी तुम्हाला दाखवते. हे पहा आता आपल्याला आपला कपाचा सुद्धा वरचा राऊंड कंप्लीट झालेला आहे. हे बघा फक्त जॉईन केलेला नाही आहे मी. जॉईन नाही करायचा. त्याच्या अगोदर आपल्याला शेवटच्या खांबावर आता आपण 15 चेन घेऊयात. 15 चेन घ्यायच्या आहेत. कारण की आपल्याला कपाचा जो आपला दांडा असतो ना तो तयार करायचा आहे. तर आता 15 चेन घेऊया. मी 15 चेन घेते मी. हे पहा आता आपले 15 चेन तयार झालेले आहेत. आता आपल्याला ह्या 15 चेन तयार झालेल्या आता ही जॉईन करायची आहे आपल्याला खाली. इथे आता स्लिप नॉट आपले इथे स्लिप नॉट टाकलेले आहे तिथेच आता जॉईन करायचं आपल्याला. हे पहा आता मी जॉईन करते. हे पहा हे जॉईन झालेलं आहे. आणि त्याला आता उलटं करायचे आहे. उलटी बाजू करायची. आणि तसंच आपल्याला आता ह्या 15 साखळीवर 15 खांब सिंगल 15 खांब घालून घ्यायचे आहेत. हे बघा असे. हे पहा 1
2 असेच 15 खांब आपण इथपर्यंत एंडिंगपर्यंत घालत जाऊ. मग शेवटी दाखवते तुम्हाला. हे पहा, हे आपला दांडा तयार झालेला आहे. पूर्ण एक खांब सिंगल खांब टाकून आता मी हे जॉईन करते. इथे जे आपलं होतं जॉईन करायचं तिथं आता जॉईन करून घेते आणि दोरा तोडून टाकते. आता आपल्याला हे जॉईन करायचं आहे स्लिप नॉट टाकून. हे पहा, आणि एक साखळी टाकायची म्हणजे आपला झालं. हे पहा, आता मी हा दोरा तोडते मग दाखवते पूर्ण. हे पहा, अशा प्रकारे आपला कप आणि प्लेट तयार झालेला आहे. एकदम छान दिसत आहे ना. हे बघा, हा कपाचा दांडा आहे. हे बघा, खूप छान आहे. अशाच प्रकारे तुम्ही वेगवेगळे कलर, व्हाईट कलर आणि त्याच्या बाजूने वेगवेगळी बॉर्डर करून अजून 2-3 कप आणि प्लेट तयार केली ना, तो शोपीस म्हणून आपण ठेवायलाही खूप छान वाटतं. चला, आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्हाला माझे हे नवनवीन व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला, भेटूया आपण एका नवीन पुढच्या एका ब्लॉगमध्ये.